नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या आपण आलो आहोत स्टार प्रवाहाच्या रेड कार्पेटवर. निमित्त आहे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024 आणि आपल्या सगळ्यांची लाडकी अपूर्वा माझ्यासोबत आहे. हॅलो अपूर्वा, कशी आहेस? हाय, मस्त, थँक्यू. सगळ्यात पहिला तू खूप छान दिसते. तुझ्या लुकबद्दल काय सांगशील? इट्स अन इंडो वेस्टर्न ड्रेस कोड आणि ब्लॅक विथ ऑक्सिडाईज असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. सो ते साधारणतः मी कंबाईन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये आपण एक पटकन रॅपिड फायर खेळूया तुझ्या आवडत्या स्टाईल स्टेटमेंट आणि एकंदरीत त्याच्याबद्दल. ठीक आहे? सो तुझी सगळ्यात आवडती स्टाईल कोणती आहे? आय थिंक आय ऑलवेज प्रेफर अ साडी. मला साडी खूपच आवडते आणि असं मला वाटतं की मी आता प्रेक्षकांनाही सवय लावलेली आहे मला साडीत बघण्याची. सो एनी काइंड ऑफ साडी, मग वेदर इट इज इंडियन साडी, वेस्टर्न साडी, एनिथिंग बट साडी. या ओके, मस्त. त्याच्यात स्पेशल अशी खणाची किंवा बनारसी, पैठणी असं काही? साडी, एनी काइंड ऑफ साडी. या तुझी आवडती हे स्टाईलिस्ट कोण आहे मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत? नॉट स्पेसिफिक, असं काही स्पेसिफिक नाही आहे कोणी स्टाईलिस्ट, पण डेफिनेटली जर मला त्यांचं काम आवडलं तर मला नवीन नवीन लोकांबरोबर काम करायला नक्की आवडतं. आवडतं कलर कॉम्बिनेशन म्हणजे बऱ्याचदा असं असतं की आपण 3-4 कलर एकत्र घालतो आणि मग त्याचं एक कॉम्बिनेशन तयार करतो. सो तुझं असं आवडतं कलर कॉम्बिनेशन कोणतं आहे? माझा एकच कलर सगळ्यात भारी फेवरेट आहे अँड दॅट इज रेड. ओके, सो आय ऑलवेज लव्ह टू वेअर रेड आणि मला असं वाटतं की तो रंग मला जास्त खुलून दिसायला मदत करतो आणि आय लव्ह इट एनी विच वेज. रेड इज अ कलर ऑफ लव्ह. रेड एकदम डॅशिंग असतं आणि तू पण तशी डॅशिंग आहे. मग आता मला आजही रेड घालायचा होता पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला ब्लॅक सांगितलं आहे, पण म्हणून मी त्याची रेड लिपस्टिक लावून माझी इच्छा पूर्ण केली आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील असे एक कलाकार ज्यांचं स्टायलिंग तुला बेसिकली पर्सनली फार आवडतं? हिंदीमध्ये मी म्हणेन की विद्या बालन. आय लव्ह द वे शी ड्रेसेस आणि ती तसेच कपडे घालते जे तिला शोभतील रॅदर देन लोकांना तिला कशात बघायला आवडेल. सो आय लव्ह दॅट कॉन्फिडन्स इन हर आणि ते बघून कुठेतरी आय गेट अन इन्स्पिरेशन की येस डेफिनेटली मलाही असंच ड्रेसअप व्हायला आवडेल. सो शी इज माय इन्स्पिरेशन. मराठी आणि मराठी आय व्हेरी ॲच कोणी नाही. जर एखाद्या कलाकाराला तुला सांगितलं की तुला त्या कलाकाराला स्टायलिंग करायचं, सो तू कोणत्या कलाकाराला निवडशील आणि काय स्टायलिंग करशील? कोणत्याही मराठी किंवा हिंदी सिनेसृष्टीतील एक कलाकार तुला घ्यायचा आहे आणि तुला स्टायलिंग करायचं आहे. ओ बापरे, हा जरा म्हणजे आता विचार करण्यासारखा आउट ऑफ दी बॉक्स क्वेश्चन. कम्प्लिटली आउट ऑफ माय सिलेबस आहे. असं अशी कोण व्यक्ती आहे? एक टास्क असेल सपोज असा. हां, सो आय थिंक मला पुन्हा एकदा विद्या बालनवरतीच एक्सपेरिमेंट करायला आवडेल आणि आय जस्ट लव्ह द वे शी ड्रेसेस. पण मला असं वाटतं मी एकदा तिला नऊवारीत पाहिलं आहे की आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे फरारी की सवारीमध्ये वेन शी परफॉर्म मला जाऊ दे गाण्यावर. पण मला तिला असंच प्रॉपर नऊवारीत ड्रेसअप होऊन मराठमोळी दागिने, गजरे आणि नथ वगैरे लावून असं बघायला आवडेल. जेव्हा आम्ही तुझी पहिली म्हणजे मालिका पाहिली होती रात्रीच खेळ झाले, त्यात तू साडीमध्ये पहिल्यांदा झळकली होती, तेव्हा अपूर्वाने सगळ्यांना घायल केलं होतं आणि आताच्या रोलमध्ये सुद्धा तू साडीमध्ये झळकते, सगळ्यांना घायल करते. सो तुझ्या भूमिकेशी समरस असणारी साडी तुला वेळोवेळी देण्यात आली. सो त्याच्याबद्दल काय सांगशील? मी म्हटल्याप्रमाणे की आय थिंक पीपल लव्ह मी इन साडीज आणि आय स्टिक टू इट. कारण ते जर छान दिसत असेल तर इतर गोष्टी एक्सपेरिमेंट करून स्वतःला अनकम्फर्टेबल करण्यापेक्षा यू बेटर शुड वेअर समथिंग जे तुम्हाला सूट पण होतं आहे आणि जे छानही दिसतं आहे. सध्या रेड कार्पेटवर सगळे कलाकार आले, गेट टुगेदर सुरू आहे, त्याच्याबद्दल काय सांगशील? हो, मस्त. खूप वेळ घेऊन आम्ही गेट टुगेदर झालेलं आहे कारण हे सगळं सुरू व्हायला बराच वेळ गेला आहे आणि ते सुरू होईपर्यंत ज्या कलाकारांबरोबर आत्तापर्यंत काम नाही केलं आहे त्यांनाही भेटता आलं आणि ज्यांच्याबरोबर बरेच वर्ष आधी काम केलं आहे पण आत्ता मधल्या काही काळात सगळे बिझी असल्यामुळे भेट नाही झाली तर त्यांनाही भेटता आलं. सो खूप गप्पा, खूप गॉसिप्स असं सगळं करता आलेलं आहे. अपूर्वा, कोणता पुरस्कार घेऊन जाणार आहेस यावेळेस? काय वाटतं? आय हॅव नो आयडिया की आता नॉमिनेशन्स काय आहेत कारण द लास्ट मी स्टार प्रवाहावर काम केलं होतं दॅट वॉज 8 वर्ष आधी. सो आत्ता हे माझं पहिलंच वर्ष आहे स्टार प्रवाह परिवार पुरस्कारासाठी कारण 8 वर्ष आधीची गोष्ट वेगळी होती आणि आता मला माहिती नाही नेमके त्यांचे नामांकनं काय आहेत, कुठल्या गोष्टीसाठी मी नॉमिनेटेड आहे की नाही. पण ओव्हरऑलच आज मी ना कम्प्लिटली एन्जॉय करायला आले आहे. जस्ट टू चिल अँड सिट अँड रिलॅक्स. यामध्ये आता त्या प्रेक्षकांना काय सांगशील? मी एवढंच म्हणेन की जसं आत्तापर्यंत माझ्या इतर मालिकेंवरती आणि ज्या कॅरेक्टर्स मी केलेत प्ले त्याच्यावर जसं प्रेम केलं तसंच सावनीवरही भरभरून प्रेम करा आणि आय विल ट्राय टू बी द बेस्ट आणि तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न मी नेहमीच करत राहीन. थँक्यू सो मच आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.